कुणीतरी विचारलं गजानन महाराज म्हणजे कोण? उत्तर देताना आनंद होतोय की अन्नम ब्रह्मेती, अन्नात ब्रह्म आहे हे समजून सांगणारे संत म्हणजे गजानन महाराज. भास्कर पाटलाच्या खडखडीत विहिरीला पाणी फोडणारे संत म्हणजे गजानन महाराज. जानराव देशमुखाचं मरण जवळ आले असताना पायाच्या तीर्थाद्वारे आजार पळवून लावणारे संत म्हणजे गजानन महाराज. जी असेल जी महाविष्णूची होय कांता, त्यासित्वा कोंडले लक्ष्मी चंचल आहे, तिला बांधून ठेवू नकोसा पिंपळगावरून शेगावला येताना बंकटलालाला उपदेश करणारे संत म्हणजे गजानन महाराज. गोविंदबुवा टाकळीकरांना कीर्तनाच्या करिसी गोष्टी पोपटपंची पोटासाठी जे जे जयाने सांगावे ते ते तयाने आचरावे, शब्द छलासी न करावे निरर्थका, म्हणून ज्यानं सांगावं तसं वागावं असा मार्मिक उपदेश करणारे संत म्हणजे गजानन महाराज. अनेक भक्तांचा अनेक विद्वानांचा उद्धार करणारे संत म्हणजे गजानन महाराज. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखवणारे संत म्हणजे गजानन महाराज. ब्रह्मगिरी गोसाव्याला नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयंताप शोषयति मारुतः, म्हणून आत्मा अमर आहे या उक्तीवर स्वतः प्रत्यय दाखवणारे संत म्हणजे गजानन महाराज. बायजा पुंडलिकाच्या भक्तीवर संशय घेऊ नका, यांची वारी विषयभान नसून केवळ भक्ती आहे हा मार्मिक उपदेश देणारे संत म्हणजे गजानन महाराज. विहिरीमध्ये सुरुंग लावला असताना गणू जवरेलाचे प्राण वाचवणारे संत म्हणजे गजानन महाराज. अनेक भक्त आग्रहापोटी नर्मदेमध्ये गेलेले असताना बुडणारी नौकेला नर्मदे मंगले देवी नेवे रेवे अशुभ नाशिनी मंतु क्षमा करी यांचा दयाळू होनी म्हणून भक्तांचा उद्धार करण्यासाठी साक्षात नर्मदेला हजर हो म्हणणारे संत म्हणजे गजानन महाराज. अनेक भक्तांचा, अनेक संतांचा, अनेक महान लोकांचा स्वतः आपल्या हस्ताद्वारे, आपल्या नेत्राद्वारे, आपल्या एका नेत्र कटाक्षाद्वारे उद्धार करणारे संत म्हणजे गजानन महाराज. दादासाहेब खोपर्डे, कोल्हटकर, लोकमान्य टिळक यांसारख्या अनेक महान विभूतींना अनेक चमत्कार दाखवणारे महासाधू म्हणजे गजानन महाराज. लक्षात घ्या, अशा परमसंत आपल्या वऱ्हाडाला लाभला, असा ज्ञानगवस्ती आपल्या वऱ्हाडाला, आपल्या महाराष्ट्राला लाभला, ज्याच्या केवळ पदस्पर्शानं लाखो लोकांचा उद्धार झाला. अशी महान हस्ती, असे महान संत, असे भगवंत म्हणजे श्री गजानन महाराज. श्री स्वामी समर्थ. जय गजानन.